आज बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की जग कुठं चाललेलं आहे, आपलं पुढे काय होईल, ह्या जगाचं काय होईल. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे जग अंताकडे शेवटाकडे चाललेलं आहे, परंतु तो शेवट कसा होईल. आणि या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला पवित्र शास्त्रात आढळतात. ह्या जगाचा शेवट कसा होणार आहे, केव्हा होणार आहे, हे सर्व गोष्टी त्याच्या वचनात सांगितलेल्या आहेत. आणि सध्या आपण ह्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करत आहोत. तर पवित्र शास्त्र असं सांगतं की ह्या युगाचा शेवट, ह्या जगाचा अंत एका मोठ्या भयंकर महायुद्धाने होणार आहे. आणि त्या युद्धाचं नाव असेल हर्मगिद्दोन, हर्मगिद्दोनचे युद्ध. आणि हाच आपला सध्या विषय आहे. आणि म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर दानिएलाचं पुस्तकाचा 11वा अध्याय काढा. दानिएल 11:36 ते 12 आणि 1 हा आपला शास्त्रभाग आहे. आणि आजचा विषय आहे हर्मगिद्दोनची लढाई भाग 2. सध्या आपण संपूर्ण दानिएलाच्या पुस्तकाचा अभ्यास करत आलेलो आहोत आणि आता जवळजवळ त्याच्या शेवटास पोहोचलेलो आहोत. आणि आपण आतापर्यंत पाहिलं की कशा रीतीने परमेश्वराने शेकडो वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी केलेल्या भविष्यवाण्या इतिहासात पूर्ण झाल्या, होत आहेत आणि बाकी उरलेल्या देखील होणार आहेत. तर शेवटच्या युद्धाने, हर्मगिद्दोनच्या युद्धाने ह्या जगाचा अंत किंवा शेवट होईल. आणि आपण तिकडे वाटचाल करीत आहोत. परंतु ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून, देवाचे लोक म्हणून तुम्हाला आणि मला एक दिलासा आहे. आपण घाबरण्याचे कारण नाही. आज आपण त्याच्या वचनातून याविषयी पाहणार आहोत. देव जगाचा, राष्ट्रांचा न्याय करणार आहे आणि एक दिवशी तो न्याय होणार आहे. आपल्याला खरं वाटो अगर न वाटो, तुमचा विश्वास असो अगर नसो, हे भविष्य, हे सत्य देवाच्या वचनात लिहिलेलं आहे आणि ते घडणार आहे. जसं आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी घडल्या तसं हे देखील एक दिवशी घडणार आहे. आणि आपल्याला असं वाटतं की ह्या गोष्टी घडताना, ज्यावेळेस घडतील, बरेच लोक देवाकडे वळतील, बरेच लोक पश्चाताप करतील. परंतु खरंच तसं होईल का? उरलेलं जग देवाला शरण येईल का? त्याच्यावर विश्वास ठेवेल का? प्रगटीकरणाचं पुस्तकाचा 16वा अध्याय आणि याचं 9वं वचन बघा. प्रगटीकरण 16 आणि 9 मध्ये असं लिहिलेलं आहे, मनुष्य कडक उन्हाने करपून गेली तेव्हा त्या पिढांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचे गौरव करण्यासाठी पश्चाताप करावा तो त्यांनी केला नाही. म्हणजे बघा, अशाही परिस्थितीत लोक देवाची निंदा करतील, पश्चाताप करणार नाही. तर हर्मगिद्दोनचं युद्ध हे मानवजातीच्या इतिहासातलं शेवटचं युद्ध असणार आहे. त्या युद्धाने या युगाचा शेवट होणार आहे. आणि आपण ह्याच्याबद्दलच्या 2 गोष्टी आतापर्यंत पाहिल्या कालच्या संदेशात. पहिलं, हर्मगिद्दोनच्या युद्धाची तयारी, की ती तयारी सध्या सुरू आहे. सर्व काही सेट आहे. फक्त एकच गोष्ट आड येत आहे आणि ती म्हणजे देवाचे लोक, मंडळी आणि देवाचा पवित्र आत्मा. ज्यावेळेस देवाची मंडळी ह्या जगातून काढून घेतली जाईल, ज्यावेळेस रॅप्चर किंवा वर घेतलं जाणं होईल, त्याच्यानंतर लगेचच महासंकटाचा काळ सुरू होईल. आणि म्हणून ह्याची तयारी होऊन चुकलेली आहे. दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट आपण अशी पाहिली की ही युद्ध कोणत्या ठिकाणी घडेल, युद्धाची भूमी, आणि ते ठिकाण आहे हर्मगिद्दोन. आता पॅलेस्टाईन देशामध्ये मेगिदो नावाचा पर्वत, नावाचा डोंगर आहे आणि त्या बाजूचा परिसर, पॅलेस्टाईन, इस्रायल हा परिसर, ही ती युद्धभूमी असणार आहे. अखाती मध्यपूर्व समुद्रापासून तर पॅलेस्टाईनच्या उत्तरेकडपर्यंत. हे योएलाचं पुस्तक, योएल 3:2, यशाया 63:34 आणि जखऱ्याच्या पुस्तकात ह्याविषयी सांगितलेलं आहे.
आणि आज आपण तिसरी गोष्ट पाहणार आहोत या युद्धाविषयीची, की या युद्धात कोणकोणते देश सहभागी होतील, कोणकोणते देश भाग घेणार आहेत. तिसरा पॉईंट, द पार्टिसिपेंट्स इन आर्मगेडॉन. आता ह्याच्यामध्ये 6 मेजर सुपर पॉवर्स किंवा 6 प्रमुख देशांचे समूह असणार आहेत. आता कोणकोणते हे आपण डिटेलमध्ये पाहणार नाही, डिटेलमध्ये शास्त्रात सांगितलेलं नाही, परंतु जे सांगितलेलं आहे ते स्पष्टपणे आहे ते आपण पाहू. पहिलं, ह्या हर्मगिद्दोनच्या युद्धामध्ये कोणकोणते देश असतील. पहिला मुद्दा, पहिला पॉईंट असा की 10 देशांची एक संघटना किंवा एक कॉन्फेडरेशन तयार झालेलं असेल. आणि आपल्याला माहिती आहे की सध्या युरोपियन युनियन किंवा EU ही ती संघटना आहे. आणि हे 10 देशांचं जे युनियन किंवा संघटन असेल त्याचा प्रमुख ख्रिस्त विरोधी असेल. तो या 10 देशांना एकत्रित करील आणि हे 10 देश हे युरोपमधील देश असणार आहेत. म्हणजे रोम त्याच्यामध्ये सहभागी असेल आणि रोम हे केंद्रस्थान असेल. आणि दानिएलाच्या भविष्यवाणीप्रमाणे रोमची जी महासत्ता होती ती पुन्हा एकदा महासत्ता होणार आहे ख्रिस्त विरोधाच्या काळात. दानिएलाच्या भविष्यवाणीत 10 शिंग आणि त्या पुतळ्याचे 10 पाय किंवा बोटं ह्याविषयीची भविष्यवाणी आहे ती ह्या 10 देशाबद्दल, ह्या युरोपियन युनियनबद्दल आहे की जे शापद म्हणजे ख्रिस्त विरोधी त्यांना एकत्र करील. आता जरी ह्या सर्व देशामध्ये अमेरिकेचा उल्लेख नाही, कारण काही जणांना असं वाटतं की अमेरिका आज बलाढ्य जागतिक महासत्ता आहे, मग ते त्यांच्यामध्ये असतील का, त्याचं काय होईल, त्या देशाचं काय होईल. परंतु अमेरिका हे स्थापन होण्यापूर्वी त्यांचा उगम हा युरोपमधून आहे आणि म्हणून कदाचित युरोपियन बॅकग्राऊंडचे ते असल्यामुळे ते देखील ख्रिस्त विरोधाला आणि ह्या युरोपियन संघटनेमध्ये सहभागी होतील. परंतु ज्या देशाचं नाव नाही, ज्या गोष्टी शास्त्रात स्पष्ट नाही, त्याचा आपण अंदाज लावणं, तर्कवितर्क करणं हे चुकीचं आहे. कारण जे एवढं उघड केलेलं आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे, तेच आपण विश्वास ठेवून घेतलं पाहिजे. तर 10 देशांचं हे संघटन हे असेल. आता ह्या 10 देशांचे जे संघटन किंवा युनियन असेल त्याच्यामध्ये फक्त नामधारी नावाने असलेले ख्रिस्ती राष्ट्र त्याच्यात सहभागी असतील. दुसरं, ह्याच्यामध्ये नॉर्दर्न कॉन्फेडरेशन किंवा उत्तरेकडील संघटनाचे देश असेल. इस्रायलच्या उत्तरेकडचे संघटनाचे देश. तिसरं, पूर्वेकडील देश याच्यामध्ये असतील आणि त्याच्यामध्ये रशिया, चायना वगैरे सर्व आले इस्रायलच्या पूर्वेकडचे. चौथं, आपण पाहतो की त्याच्यामध्ये आशिया खंडातील देश असतील, एशियाटिक पीपल, युफ्रेटिस किंवा फरात महानदीच्या पलीकडचे, म्हणजे आशिया खंडातील देश. चौथं. पाचवं, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आणि त्याचं सैन्य या युद्धामध्ये सहभागी असेल. आणि 6वं आणि शेवटचं, इस्रायल राष्ट्र देखील यामध्ये असेल. आता याच्यात विशेष हे की इस्रायल राष्ट्र कोणताही प्रतिकार करणार नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे, कारण आज जर आपण पाहिलं TV वर बातम्यांमध्ये दररोजच्या घडणाऱ्या घटनांमध्ये की इस्रायल राष्ट्र हे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याला, एकही जरी हल्ला झाला तरी ताबडतोब प्रत्युत्तर करतो. परंतु त्यावेळेस आश्चर्याची गोष्ट अशी राहील की इस्रायल कोणताही प्रतिसाद देणार नाही, कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. ते शत्रूंबरोबर कोणत्याही प्रकारे लढणार नाहीत. परंतु त्यांच्यावर हे सर्व देश, हे 6 देशांचे समूह चहूकडून येऊन त्यांच्यावर हल्ला करतील, त्यांना पायाखाली तुडवतील. शास्त्रात सांगितलेल्या भविष्यवाणीप्रमाणे की देवाचे लोक इस्रायल आणि यरूशलेम हे विदेशांच्या पायाखाली तुडवले जाईल, तुडवण्यात येईल. त्याप्रमाणे हे घडेल.
आता हे सर्व कशा रीतीने घडेल? हे जे घडणार आहे हे ॲक्च्युली युद्ध नसून एक मोहीम आहे, आणि ती मोहीम इस्रायल राष्ट्राविरुद्ध आणि यहुद्यांविरुद्ध असेल. आणि ही मोहीम ख्रिस्त विरोधी कशा रीतीने राबवेल बघा. पहिली गोष्ट, तो त्यांच्याशी करार करेल, तो इस्रायलाशी करार करेल. जेव्हा महासंकटाचा काळ सुरू होईल, ज्यावेळेस ख्रिस्त विरोधी सत्तेवर येईल, त्याच वेळेस दानियल 9 आणि 27 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो यहुद्यांशी करार करेल, 7 वर्षाचा करार. आणि ह्या ख्रिस्त विरोधाचं वर्णन आपल्याला दानियल 11 मध्ये दिलेलं आहे, आणि त्या कराराबद्दल दानियल 9 आणि 27 मध्ये सांगितलेलं आहे. आपण वाचू. दानियल 9 आणि वचन 27 मध्ये सांगितल्याप्रमाणे हा ख्रिस्त विरोधी इस्रायल देशाची यहुद्यांशी करार करेल. तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करेल. आता आपण पाहिलं की 1 सप्तक म्हणजे 7 वर्ष, म्हणजे हा ख्रिस्त विरोधी 1 सप्तकाचा म्हणजे 7 वर्षाचा करार करेल. अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील वगैरे. आणि ह्याचं वर्णन 11व्या अध्यायाच्या 36 आणि 27व्या वचनात सांगितलेलं आहे. दानियल 11 वचन 36 आणि 37 या ठिकाणी त्या ख्रिस्त विरोधाचं वर्णन आहे की तो कशा प्रकारचा राजा असेल, कशा प्रकारचा अधिपती, राष्ट्रपती किंवा अधिकारी असेल. तो राजा मनास येईल तसे वर्तेल, तो उन्मत्त होईल, सर्व दैवताहून तो आपणा श्रेष्ठ समजेल. म्हणजे तो कोणताही धर्म, कोणताही दैवत, कोणतेही देव मानणार नाही. तो स्वतःलाच देव इतरांना, जगाला मानायला लावेल. तो आपणा सर्व दैवताहून श्रेष्ठ समजेल आणि देवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल. तो परमेश्वराविरुद्ध सुद्धा उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल. कोपाची पूर्तता होईपर्यंत त्याची चलती राहील. म्हणजे जोपर्यंत देवाचा कोप, देवाचा क्रोध ह्या पृथ्वीवर पडत नाही, जगाचा न्याय होत नाही, तोपर्यंत तो हे सर्व करत राहील. जे नेमले आहे ते घडेलच. तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांची, स्त्रियांच्या प्रेमाची किंवा कोणाही दैवताची पर्वा करणार नाही. बघा, कोणताही दैवत, कोणताही देव, कोणताही धर्म तो मानणार नाही. तो स्वतःलाच देव असं समजेल. तो सर्व धर्म, सर्व देव दैवत हे नष्ट करेल, कारण तो आपणास सर्वाहून श्रेष्ठ समजेल. आणि अशा रीतीने तो सत्तेवर आल्यानंतर, सर्व काही काबीज करून स्वतःच्या ताब्यात घेतल्यानंतर, सर्व देव दैवत धर्म नष्ट केल्यानंतर तो स्वतःला देव समजायला लागेल. आणि इस्रायल लोक जे शांतीच्या अपेक्षेत आहेत, त्यांच्याशी करार केल्यामुळे, शांतीचा करार केल्यामुळे त्यांना असं वाटेल की अखेर आपल्याला ह्याच्याकडून शांती मिळेल, आपण आता सुरक्षित राहू. परंतु काय होईल तुम्हाला माहीत आहे का? त्यांना असं वाटेल की आता आपण ह्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळेल, अखेर आपल्याला शांतता प्राप्त होईल, आपल्या देशात शांतता नांदेल. पण काय घडणार आहे बघा. यहेजकेल 38 आणि 10 ते 12 मध्ये यहेजकेलच्या द्वारे काय भविष्यवाणी केलेली आहे बघा. प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तुझ्या मनात कल्पना येतील आणि तू दुष्ट युक्ती योजशील. तू म्हणशील, ज्या प्रदेशातील गावांना तटबंदी नाही त्यावर मी चढाई करीन, जे स्वस्तपणे निर्भय राहत आहेत व ज्यापैकी कोणालाही कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत, त्यांच्यावर मी चालून जाईन. लोकांची मालमत्ता हरवायासाठी व लुटालूट कराव्यासाठी ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा वस्ती झाली आहे त्यावर माझा हात चालवावा. आणि निरनिराळ्या राष्ट्रातून जमा केलेल्या ज्या लोकांनी गुरेढोरे व मालमत्ता संपादन केली आहे व जे पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी राहत आहेत त्यांच्यावर हात चालवावा, म्हणून मी चालून जाईन. म्हणजे अशा प्रकारे हा ख्रिस्त विरोधी उत्तरेकडून घुसखोरी करेल, देशांवर, राज्यांवर आणि त्यांची मालमत्ता काबीज करेल. तिसरी गोष्ट,
ख्रिस्तविरोधी काय करेल बघा. तिसरी गोष्ट दानियल 11 आणि याच्या 40व्या वचनात सांगितलेलं आहे. दानियल 11 आणि वचन 40. अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल. बघा, दक्षिणेचा राजा किंवा दक्षिणेच्या देशाचा प्रमुख, उत्तरेकडचा राजा रथ स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल. तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल. आता इथे लिहिलेलं आहे की दक्षिणेचा राजा ख्रिस्त विरोधी आणि त्याचे जे देश त्याच्याबरोबरचे 10 देशांचा समूह आणि इतर ह्या देशांविरुद्ध लढण्यासाठी दक्षिणेचा राजा वावटळीप्रमाणे त्याच्यावर चालून येईल. आता दक्षिणेचा राजा म्हणजे कोण? तर उत्तर आफ्रिकेकडील देश म्हणजे आफ्रिकन देश, त्यांची सत्ता आणि त्यांचे झालेले संघटन किंवा कॉन्फेडरेशन. आफ्रिकन देशांचे संघटन हे ख्रिस्त विरोधी विरुद्ध लढाईला अचानक त्यांच्यावर वावटळीप्रमाणे येतील. नंतर काय घडेल बघा. 44वा वचन दानियल 11 आणि वचन 44. पुढे काय होईल बघा. पण पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत होईल. तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल. आता पूर्वेकडल्या म्हणजे आशिया खंडातील देश, पूर्वेकडील देश. आणि प्रकटीकरण 16 आणि 12 या ठिकाणी याविषयी काय सांगितलं बघा. पूर्वेकडील देश जे या युद्धात सहभागी होतील, आशिया खंडातील देश. प्रकटीकरण 16 आणि वचन 12. 6व्या देवदूताने आपली वाटी फरात महानदावर ओतली. तो सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून तिचे पाणी आटून गेले. म्हणजे ह्या सैन्याने आत यावं म्हणून युफ्रेटिस नदी ही आटून जाईल. इतका प्रखर सूर्यप्रकाश, इतका प्रखर हीट त्यावेळेस उत्पन्न होईल आणि ह्या सैन्याला आत येण्याचा मार्ग मोकळा होईल. आणि हे सैन्य हे किती असणार आहे बघा. हे सैन्य किती असेल याचं देखील वर्णन शास्त्रात केलेलं आहे. प्रकटीकरण 9 आणि वचन 16. प्रकटीकरण 9 आणि 16 मध्ये काय लिहिलं आहे. स्वारांच्या सैन्याची संख्या 20 कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली. किती सैन्य होतं? 20 कोटी. आता तुम्ही म्हणाल की 20 कोटी सैन्य एका वेळेस इस्रायलमध्ये कसं जाऊ शकेल. आणि म्हणूनच आपण वाचलं की कशा रीतीने हे सैन्याचा प्रवेश करण्यासाठी युफ्रेटिस नदी ही आटली जाईल आणि हे देखील त्या ठिकाणी प्रवेश करतील. म्हणजे उत्तर, दक्षिण आणि आशिया खंडातील पूर्वेकडचे देश हे सर्व एकत्र येतील इस्रायलाविरुद्ध लढायला. जरा कल्पना करा, हे सर्व मोठमोठे देश, मोठमोठे राष्ट्र आणि एक छोटासा देश इस्रायल. आणि काय होईल बघा. आपल्याला असं वाटतं की ह्यांच्यापुढे इस्रायल नष्ट होईल, ते जगाच्या नकाशावर राहणार नाही. या सर्व देशांचं सैन्य, यांचा पॉवर आणि यांचं सामर्थ्य पाहून. परंतु अशा वेळेस काय घडणार आहे बघा. ज्यावेळेस हे सर्वजण इस्रायलला तोडवायला लागतील, त्याच्या विरुद्ध येतील, अशा वेळेस काय होईल बघा. प्रकटीकरण 19 आणि वचन 11. योहान लिहितो, नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वासू व सत्य असा म्हटलेला त्याच्यावर बसलेला एक स्वार माझ्या दृष्टीस पडला. तो नीतीने न्यायनिवाडा करीतो व लढाई चालवतो. आणि मग त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते, ते त्याच्याशिवाय कोणाला वाचता येत नाही. आता हा स्वार कोण आहे याचं वर्णन इथं सांगितलेलं आहे. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याच्या अंगावर घातले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आलेले होते. आणि आपल्याला माहिती आहे की
देवाचा शब्द हे नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं नाव आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. म्हणजे त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून त्याचं सैन्य घेऊन पृथ्वीवर त्या हर्मगिद्दोनच्या ठिकाणी जिथे सर्व देश सर्व राष्ट्र इस्रायलावर हल्ला करून त्यांना तोडवित आहेत, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याचं सैन्य घेऊन उतरेल. आणि मग काय होईल बघा, वचन 20 आणि 21. प्रभू येशू ख्रिस्त त्याचं सैन्य एका बाजूला स्वर्गातून आणि पृथ्वीवर हे सर्व देश इस्रायला विरुद्धचे आणि पृथ्वीवरचे सर्व बलाढ्य देश उत्तर दक्षिण पूर्वेकडचे हे सर्व देश एकत्र होतील. ते इस्रायलाविरुद्ध लढण्याऐवजी एकत्र येऊन आता प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं सैन्य स्वर्गातील सैन्य याच्याविरुद्ध लढा द्यायला लागतील. बघा, आणि ह्या युद्धाचा शेवट कसा होईल, शेवटचा पॉईंट हर्मगिद्दोनचा जे युद्ध आहे याचा अंत, याचा शेवट कसा होईल, इस्रायलचं काय होईल बघा. वचन 20, प्रकटीकरण 19. मग शापत धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. आता आपल्याला माहिती आहे की शापत म्हणजे ख्रिस्त विरोधी, आणि खोटा संदेष्टाही धरला गेला आणि शापताची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला भजणाऱ्या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकविले होते. या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. आणि हे कोण टाकेल माहीत आहे का? प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्याबरोबर असलेलं देवदूतांचं सैन्य, स्वर्गीय सैन्य. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारी मारिले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. म्हणजे सर्व देशांचे सैन्य हे देवदूतांच्या सैन्याच्याद्वारे मारलं गेलं, ते मारलं जाईल. सर्व देशांच्या राष्ट्रांच्या सैन्याचा अशा प्रकारे नाश होईल आणि शेवटी ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेश धरून त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. आणि अशा प्रकारे ह्या युद्धाचा अंत होईल आणि अशा प्रकारे ह्या जगाचा शेवट होईल. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येऊन त्याचं राज्य स्थापन करील आणि त्याचं राज्य ह्या जगावर सुरू होईल. हे वर्णन ह्या रीतीने शास्त्रात सांगितलेलं आहे की ख्रिस्त विरोधी आणि जगातील सर्व देश यांच्यावर विजय मिळवल्यानंतर लगेचच प्रभू येशू ख्रिस्त त्याचं राज्य ह्या जगावर स्थापन करेल. जकर्या 14 आणि 9 मध्ये सांगितलेलं आहे की त्याचं एक नाव आणि एक प्रभू ह्या जगावर असेल. आणि अशा रीतीने भविष्यवाणी पूर्ण होईल. युगाचा अंत ह्या प्रकारे होईल असं पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि म्हणून या जगाचं काय होईल याचा अंदाज लावत बसण्याची गरज नाही आहे. काय घडणार आहे देवाने अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. कसं घडणार आहे, कोणकोणत्या घटना घडणार आहे हे सर्व अगोदरच सांगितलेलं आहे. किती विशेष आहे नाही का? फक्त आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि जगात काय घटना घडत आहेत त्याप्रमाणे ते पाहायचं आहे. आता आपण जे देवाचे लोक, आपल्याला दिलासा असा आहे की आपण ह्यावेळेस या जगात असणार नाही. कारण ख्रिस्त विरोधाचं राज्य सुरू होण्यापूर्वी, म्हणजे महासंकटाचा काळ, जगाचा न्याय होण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याची मंडळी, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो घेऊन जाईल. रॅप्चर झालेला असेल. कारण देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही तर तारणासाठी निवडलेलं आहे. आता विचार करा, तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या मित्रमंडळीमध्ये असे लोक आहेत की ज्यांना जग कुठं चाललेलं आहे, काय घडणार आहे माहीत नाही. जगाचा अंत कसा होईल याचं माहीत नाही आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी, जे आपल्याला हे देवाने प्रगट केलेलं आहे, आपल्याला ज्या गोष्टी या माहीत झालेल्या आहे, हे आपण गाजवणं, त्यांना सांगणं, कळवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना तारणाची सुवार्ता
ह्या न्यायापासून ते वाचू शकतात. देवाच्या क्रोधापासून, महासंकटाच्या काळापासून त्यांचा बचाव होऊ शकतो. ही आनंदाची बातमी सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे, अर्जंट आहे. आणि म्हणून भविष्यवाणी स्टडी करत असताना 2 गोष्टी आपल्याला आढळतात. 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की ज्यावेळेस आपण भविष्यवाणी शास्त्रातून स्टडी करतो त्यावेळेस एक तर आपल्या स्वतःच्या जीवनाचं आपण आत्मपरीक्षण करतो. माझ्या बाबतीत हे घडतं की जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण स्वतःला तपासून पाहतो की आपण किती समर्पित आहोत, किती त्याच्या सानिध्यात, किती त्याच्या जवळ आहोत. स्वतःची तयारी करतो. आणि दुसरी गोष्ट, वेळ किती थोडा राहिलेला आहे हे आपल्याला दिसून येतं की हे होणं किती अगत्य, किती अर्जंट आहे. इतरांना सांगणं हे किती गरजेचं आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून परमेश्वर करो आणि आपल्याला ही अर्जन्सी देऊ की आपण देखील ही तातडीची, अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा संदेश, येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही इतरांना सांगूया. कारण ही अर्जन्सी, ही बातमी, हे जे जगात त्वरित घडणार आहे, लवकरच घडणार आहे, त्याच्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे. तो अचानकपणे अदृश्य रीतीने येऊन अंतराळात येऊन त्याची मंडळीला, त्याच्या लोकांना जगातून घेऊन जाणार आहे. म्हणून प्रश्न असा आहे की यासाठी तुम्ही तयार आहात का? परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.